मागल्या लेक्चरला सांगितलं काय घ्यायचं म्हणून पदावली, आपण चेंज करून काय घाललोय वर्ग वर्गमूळ. तुम्हाला 300 पर्यंत वर्ग करायला शिकायचंय. कितीपर्यंत? 300 पर्यंत वर्ग करायला शिकायचं. 300. आणि हे 300 पर्यंत वर्ग करत असताना तुम्हाला पाठ कितीपर्यंत पाहिजेत? 30 पर्यंत. बरोबर आहे. मग आपण काय करूया, आपण एक चार्ट फक्त समोर डोळ्यासमोर असावा याच्यासाठी अगोदर एक चार्ट लिहून घ्या. समजा तुम्हाला पाठ झाला असेल नाही असेल, आपण नंतर समजा आपण क्वेश्चन दिला वहीत लिहिल्यानंतर ते चार्ट समोर असू दे, नाही तर आठवायला परत आणि ते हे व्हायला नको. ओके. 1 ते 10 पर्यंत लिहूया. 1 चा वर्ग किती आहे? 2 चा, 3 चा, 4 चा, 5 चा, 6 चा, 7 चा, 8 चा, आपण जागा बरोबर आहे. 9 चा 81, 10 चा 121, 12 चा 13 चा 14 चा मोठ्यानं, 15 चा 16 चा 17 चा 200, 389 का 289? हा. 18, 19, 20, 21, 22, 23, 524, 576, 25, 625, 26, 27, 28, 29 आणि बरोबर. हे आपण पूर्ण वर्ग आपल्याला पाहिजे आहेत, कशाला वर्गमूळ काढताना लागणार आहेत. आपण डोळ्यासमोर ठेवायसाठी नंतर आपण लिहून घेतले पहिल्यांदा. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण घन पण लागलंच लिहून घ्या. घन कितीपर्यंत पाहिजे आपल्याला? 15 पर्यंत. 1 चा 1, 2 चा 3 चा 4 चा 5 चा 6 चा 7 चा 300, 8 चा 9 चा 729, 10 चा आता इथून पुढे राहतात बघा 11, ते खाली वहीत बघून जर का सांग असं सांगत असेल मग सांगतो मला 12, 13 इथनं पुढे जर असं 14, बरोबर आहे काय? अचकुले बरोबर आहे ना? आता बघा पहिल्यांदा आपण वर्ग करायला शिकूया. काय करूया? वर्ग करायला शिकूया. त्याच्यानंतर लगेच वर्गमूळ काढायला शिकूया. बरोबर आहे. आपण एक लेक्चर संपूया आणि घनमूळ काढायला शिकूया नंतर. बरोबर आहे. मग जास्त घन करायला कोण सांगणार नाही. म्हणजे प्रश्न विचारताना काय विचारतात? घनमूळ विचारणार. घन करा किंवा हे करा असं काय सांगणार नाही. बरोबर आहे. पहिल्यांदा आपल्याला कितीपर्यंत घन करायचं, वर्ग करायचा आहे? 300 पर्यंत. मग ते करण्यासाठी आपल्याला कितीपर्यंत वर्ग माहिती पाहिजे? 30 पर्यंत. बरोबर आहे. आता एक अंक तुम्ही सांगा कोणता आहे 300 पर्यंतचा, आपण काढूया. मग त्याच्यानंतर मी मेथड एक्सप्लेन करतो. 289 कसला अडग पोरगा बघा, अवघड सांगते बघा मला. बघा कितीही अंकी संख्या असू दे, 3 अंकी संख्या असेल, 2 अंकी संख्या असेल. बरोबर आहे. म्हणजे आता ही किती आहे? 289 आहे. समजा मी किती घेतला असतं? फक्त
89 घेतला असतं. बरोबर आहे. या संख्येच्या या संख्येत काय फरक आहे? इथं 2 संख्या आहेत, इथं किती संख्या आहेत? 3. याला फक्त ब्रेक करायचा कसा बघा, याला ब्रेक करायचा असा, याला पण ब्रेक करायचा कसा, शेवटची एक संख्या एका बाजूला, उरलेल्या 2 संख्या किंवा एक संख्या एका बाजूला. बरोबर आहे. आता आपण काय केलं, ह्याला फोडला. बरोबर आहे. ह्याच्या खाली अशा मस्तपैकी 3 रेषा मारायच्या. किती मारणार? 1 2 3. बरोबर. 28 चा वर्ग इथं लिहा, 9 चा वर्ग इथं लिहा. 28 चा वर्ग 784, 9 चा वर्ग किती? 81. आता काय करायचं, पुढची स्टेप बघा, ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 28 गुणिले 9, तुम्हाला पाडा पाठ पाहिजे. 28 गुणिले 9 किती दे, किंवा पाठ नसलं तर काय करा, इकडं करा असं तरी पण चालतंय. बरोबर आहे. 8 9 72 अशी 2 हात 40 7 9 2 18 2 18 7 25. आणि त्याची काय करायची तुम्हाला, दुप्पट. म्हणजे काय बघा, मधल्या लाईनला काय लिहिणार आहे तुम्ही, बघा काय लिहिणार मधल्या लाईनला, दोघांचा गुणाकार करून त्याची काय लिहिणार, दुप्पट. दोघांचा गुणाकार करून किती आला, त्याची दुप्पट करायचे. किती येईल? बरोबर. इथं मी लिहितो किती, 504. बघा एका बाजूला कुणाचा वर्ग लिहिला, एका बाजूला कुणाचा वर्ग लिहिला, मध्ये काय लिहिलं, आपण हे अक्षरात पण लिहून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, अक्षरात पण लिहून घ्यायचं आहे. आपण काय करणार, पहिल्यांदा याचा वर्ग लिहून घेतला, त्याच्यानंतर आता बघा ह्याचा एकक स्थान किती आहे, 1 लिहिला खाली, शिल्लक किती राहिलं, 8 कशात मिळवणार, 504 मध्ये. किती झालं, 512. 512 झाल्यानंतर एकक स्थान किती येईल, 2 इथं लिहा. राहणार किती, 51 ह्यात मिळवा. किती होणार, 4 आणि 1 8 आणि 5. चला मोबाईल वरती करून बघा तुमचा वर्ग बरोबर आहे, कोणतरी करून बघा. मास्तर काय सांगतोय, मास्तर काय सांग, काय पण सांगेल तुमचं बरोबर आहे का नाही, तुझं आहे ना, तू बघ, अवलोक बघ, बघ की लवकर, तुला सांगितलं बघ म्हणून, मीच बघू काय. तसं नाही रे, माझं पण काहीतरी चुकू शकतंय. 289 गुणिले 289 83 521. बरोबर आहे. बघा ही झालं काय, मेथड सोपे. मी फक्त आता टप्प्याटप्प्याने लिहून देतो. म्हणजे काय, इथं काय संख्या लिहायची, इथं काय संख्या लिहायची, अक्षरात लिहून घ्या. म्हणजे त्याच्यानंतर समजा तुम्हाला समजलं नाही, एखादं पुढे गेल्यानंतर आठवड्यानंतर 2 आठवड्यात समजलं नाही, तर तुम्ही काय करायचं, ते जाऊन फक्त इथं काय लिहायचं, इथं काय लिहायचं, एवढंच फक्त मराठीत वाचू. ओके, हे असू दे असं. पहिल्यांदा आपण काय केली, संख्या फोडली. कशी फोडली, इथं लिहितो संख्या कशी फोडली, एकक स्थान एका बाजूला. बरोबर आहे काय, आणि इकडे काय, उरलेली संख्या. बरोबर. त्या संख्येला कसं फोडलं आपण, एकक स्थान एका बाजूला आणि कोणत्या बाजूला का, आता बघा हीच लाईन मी अशी वाढवतो मधनं. बरोबर काय, म्हणजे सेपरेट करते. याचा काय करायचं आहे, वर्ग. आता इकडल्याचं काय करायचं आहे, वर्ग. बरोबर. त्याच्यानंतर मध्ये काय करणार, दोघांच्या गुणाकाराची दुप्पट. झालं. त्याच्यानंतर इथं काय लिहायचं, पहिल्यांदा एकक स्थान आणि इकडं काय मिळवा, हातच्या म्हणूया, किंवा आपण काय म्हणतो त्याला, हातच्याच म्हणूया ना, मिळवत आहे काय, हातच्या म्हणतोय का काय म्हणू, काय दशक स्थान म्हणू, तुम्हाला जसं समजत तसं सांगा. उरलेली संख्या असं म्हणूया, अधिक इकडे काय करायची, इथं बाण करा असा, उरलेली संख्या. बरोबर आहे. त्याच्यानंतर याच्या खाली काय लिहिणार, परत एकक स्थान. बरोबर काय, 2 संख्या मिळाल्या आपल्याला. त्याच्यानंतर उरलेली संख्या काय करणार, इकडं मिळवणार. बरोबर. त्याच्यानंतर संपूर्ण संख्या इथे लिहिणार. समजलं सगळं. अनेक संख्या सांगा, मी परत एक्सप्लेन करून सांगतो, त्याच्यानंतर लिहून घ्या, म्हणजे परत परफेक्ट डोक्यात बसेल. ओके, संख्या सांगा तुम्ही. किती, शून्य सांगू नको, शून्य सोपं पडते, शून्य नको, आपलं ब्रेक करता आलं पाहिजे. 179
160 79 ना 170 बरोबर. याला ब्रेक कसा करणार सांगा दोन याच्यात कसा ब्रेक करणार बरोबर असा बरोबर आहे. मी लाईन अशीच वाढवतो इकडे काय लिहिणार 9चा वर्ग इथं किती येणार 289 बरोबर. आता 97 153 बरोबर आहे. 153 ची काय करायला पाहिजे दुप्पट 153 ची दुप्पट किती 306 इथे लिहिलं 306. आता एकविसाने किती येईल 8 कुठं मिळवणार याच्यात 8 मिळवलं किती होईल 314 314 च 4 राहणार पूर्ण किती 31 31 पुढे मिळवलं आलं किती 0 आलं हातच्याचं 1 4 12चे 2 हातच्याला 1 म्हणजे किती होईल 320 बघा चेक करून. समजलं. आता आधी हे लिहून घ्या मराठीतलं त्याच्यानंतर पुढं ते लिहून घ्या पटपट. आज राहिलेली सगळी लेक्चर अपलोड करून ठेवणार. आपली कालचे लेक्चर शनिवारचे एक लेक्चर राहिले ते अपलोड केले आता आणि सगळी ऍपला पण अपलोड करून घेतो. झालं लिहून एक्झाम्पल घ्या एक एक्झाम्पल घ्या फक्त लिहून. झालं या मी एका कोपऱ्यात संख्या लिहितो. पाच संख्या दिल्यात तुम्हाला काय काढायचं आहे वर्ग. तुम्हाला समजा वर्ग आठवत नसेल तर तुमच्या समोर मी वर्ग ठेवलेला आहे तो बघून घ्या.
झालेत? एकेकानं आन्सर सांगायचं, उरलेलं सांगायचं बरोबर आहे का नाही, मग आपण सोडवून देऊ सगळे. पहिला नंदुरबारकर 15,376 बरोबर आहे काय? बरोबर. म्हणजे मी सांगतो काय ते समजलं काय, इकडे आलं म्हणजे झालं. आता कोण मी सांगू दे. हा 2 नंबर हे गावलं लगेच. ग बस, इकडे बस जा तू, देवस इथं बसायचं, तू देवस इथं बसायचं. काय करतेस होईत मा बघायचं. हा पाठीमाग नवीन मेंबर 2 नंबरचा आन्सर सांगा. 244. हा लवकर करा, तुम्हाला ते रिझल्ट ठेवतो. पाठीमाग 3 नंबर. हा 3 नंबरचं. हा 3चं कर. तू 4 नंबर सांग. 253. 64,009. पहिला 124 करणार. 4चा वर्ग 16, 12 चोक 48, 48 दुनी 96, 12चा वर्ग 144. इथं आलं 6, 1 मिळवलं 97, 7 आचाले 9, 9 इकडे गेलं 100. कचून 10 सेकंदाची गोष्ट आहे. फक्त काय पाठ पाहिजे तुम्हाला? वर्ग पाठ पाहिजे, एवढीच गोष्ट आहे. त्याच्यानंतर 2 नंबर 4चा वर्ग 16, 24 चोक 96, 96 ची दुप्पट 192 बरोबर. 24चा वर्ग. आता बघा हे आलं 6, 1 तिकडे गेलं 3, 17 इकडे आलं, सॉरी 9, 19 आहे, 19 इकडे आलं 76 अधिक 19 किती येणार? 76, 95. दुसऱ्याचं तिसरं किती दिले? 196. 6चा वर्ग 36, 19 ख 114, 114 ची दुप्पट 228. 19चा वर्ग हे 6, 28 अधिक 3 किंवा 8 आणि 3 1101. आजच्याचा इकडं इथे उन्हा किती? 23. 23 इकडे मिळवलं 2 आणि 3 आणि 1, सॉरी 3 आणि 1 4, 8 आणि हे 3 बरोबर काय? त्याच्यानंतर पुढचा किती अंक? त्याला 196. 3चा वर्ग 9, 25 3 75, 75 दुनी 150. त्याच्यानंतर 25चा वर्ग 625, 9 आहे तसं. त्याच्यानंतर इकडे मिळवलं काय राहील, इथे येणार 0, 15 आणि 25 आणि लास्ट 87. 87चं काय येईल? 7चा वर्ग 49, 8 7 56, 56 ची 2 112, 8चा वर्ग 64, हे 9, 12 1606 हा चाले 11, 11 इकडे मिळवलं 64 आणि 11. ओके, काही शंका आहेत? 100%. आता बघा याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे? याच्यानंतर बघायचं एकक स्थानी 5 असणारे. एकक स्थानी 5 असणारे ज्यांच्या एकक स्थानी 5 आहे त्यांचा गुणाकार, त्यांचा क्रमगत संख्येचा गुणाकार त्याच्या वर्गाच्या दशक स्थानानंतर येतोय. म्हणजे काय बघा, समजा मला 125 चा काय करायचा आहे? वर्ग करायचा आहे. आपण 5 चा वर्ग किती लिहितोय? 25. हे आहे तसं लिहायचं. आणि 12च्या पुढची संख्या 13, 12 गुणिले 13, याचं जे आन्सर येईल याचा आन्सर येते 156. हे तुमचा वर्ग होईल. म्हणजे एकक स्थानी 5 चा वर्ग आपण पहिल्यापासून शिकत आलोय. पुढच्या संख्या घ्यायची, गुणाकार करायचा, पुढे जायचं. लक्षात आलं काय? त्याच्यामुळे हे काय अवघड नाही, सोपं आहे. 0 असेल तर काय करणार? समजा 170 चा वर्ग करायचा आहे, जेवढ्या शून्य आहेत त्याची दुप्पट करायची, म्हणजे किती लिहिणार? 2 शून्य, आणि पुढच्या संख्येचा वर्ग करून तिथं समोर लिहिणार, म्हणजे किती येईल? लक्षात आलं? समजा तसंच मला कितीचा वर्ग करायचा आहे? 140 चा वर्ग करायचा आहे. काय येईल? या 2 शून्य, त्याच्यानंतर 14चा वर्ग. हे सोपं आहे. हे 5 आणि 0चं सोपं आहे. लक्षात आलं? आता अजून एक 2 उदाहरण देतो, ती सोडवा फास्ट मध्ये. आपल्याला आता टाइम रिड्यूस करायचा आहे. समजले? टाइम रिड्यूस करायचा आहे. मी परत तुमच्या समोर वर्ग तसंच ठेवणार आहे. कोणतं? हे वर्ग तुमच्या समोर तसंच असू देत.
का तर अजून तुमचं तेवढं पाठांतर झालेलं नाही म्हणून समोर ठेवलं. 174 एक नंबर आणि 2 नंबर आहे 234. $30,000. सतरा चौक 68 दुप्पट 17 वर्ग हे आलं 6. हे 36 आणि 37 7 हातचाले 13 13 इकडे मिळवलं 89 अधिक 1 90 होईल 90 आणि पुढे 12 म्हणजे किती होणार 302 बरोबर. त्याच्यानंतर ह्याचा 4चा वर्ग 16 23 चौक 96 बरोबर आहे काय. 23 चौक किती 92 92 ची दुप्पट 184 184 आणि 23चा वर्ग हे 6 आहे तसं हे 5 18 इकडे मिळवलं 8 9 1707 हाताला 1 झाले किती 4 आणि हे ओके. सोपं आहे काय अवघड आहे काय माझं वाटत नाही अवघड आहे आणि तुम्हाला पण वाटतं का मा. आता परत तुम्ही मोबाईल काढा आणि मला 300 पर्यंतचा वर्ग करून मला सांगा. मोबाईल काढा काय म्हणलो मी वर्ग करा कशाचा आहे ते सांगू नका फक्त वर्ग संख्या सांगा. एवढी वर्ग संख्या आहे आपण ती काय करूया त्याचं वर्गमूळ काढूया याच ट्रिक. ओके संख्या फक्त सांगा मला. किती 88,209 ही संख्या आहे बरोबर. आता बघा ही संख्या ब्रेक करत असताना ह्याच्या अगोदरचं लॉजिक समजून घ्या बरोबर आहे. एका बाजूला मी परत वर्ग संख्या लिहितो. 1चा वर्ग किती आहे 2चा 3चा 4चा 16 5चा 6चा 7चा 8चा 9चा. आता इकडे बघा याच्यामध्ये काय दिसते आपल्याला समानता दिसते बघा. एकक स्थान कसं आहे समान आहे म्हणजे कोणतं आहे 1. परत बघा ह्या 2चं आणि 8चं एकक स्थान बघा किती आहे इथं पण 4 आहे इथं पण 4 आहे इथं पण 9 आहे इथं पण 9 आहे इथं पण 6 आहे इथं पण 6 आहे. म्हणजे आता मी काय म्हणू शकतो इथं किती आहे 9. याचा अर्थ वर्गमूळ काढल्यानंतर एकक स्थानी कोणता अंक यायला पाहिजे 3 किंवा एवढंच फक्त समजून घ्यायचं बरोबर आहे. हे काढले त्याच्यासाठी आणि या जोड्या आहेत लक्षात ठेवा जोड्या आहेत. एकूण किती अंक आहेत 9. 5ला सोडून द्या वरच्याकडचा खालच्याकडचा 1 आणि 9 2 आणि 8 3 आणि 7 4 आणि 6 लक्षात घ्या ह्या 4 जोड आहेत यांचं सगळ्या समान आहे. म्हणजे समजा 9 आलं 9 कुणाचं येते 3चं येते बरोबर आहे. तर 3 कुठं आहे वरनं 3 नंबर खालनं 3 नंबर 7 आहे एवढं लक्षात ठेवा बरोबर आहे. आता बघा इथं 9 आहे. आता लिहिताना कसं लिहितोय बघा व्यवस्थित समजून घ्या. 9 आहे 9 म्हणजे कोणते 2 अंक असतील लिहिलं. वरच्या बाजूला लहान अंक लिहिलाय खाली मोठा अंक लिहिलाय. नेहमी वर्ण खाली तर आपण लहान मोठा लिहितोय. त्याच्यानंतर बघा हा देवाला सोडून द्यायचा याचं काही देणं घेणं नाही. राहिला अंक कोणता 882. याच्या पाठीमागली वर्गसंख्या कोणती आहे 841 बरोबर आहे. आणि पुढची वर्गसंख्या आता बघा ही वर्गसंख्या लिहिली
मागची वर्गमूळ किती आहे हेच 29 इथं पटकन लिहून टाकायचं. बघा मी खालच्याचं वर्गमूळ लिहित नाही, कन्फ्युजन काय होते ते पण सांगतो. आता बघा पुढची वर्गसंख्या किती आहे 900, पण मी त्याच्यासमोर 30 लिहिणार नाही किंवा 30 लिहायची सवय पण लावणार नाही. आता बघा आता हे दोन का अंक लिहिलेत मी, तर मला काय बघायचं आहे बघा 9 न काय सांगितलं एकतर 3 येईल किंवा 7 येईल. 41 काय सांगते 441 की बाबा ह्या 10च्या दशकातील आहे म्हणजे 290 पासून ते 300 पर्यंत कुठेतरी ती संख्या आहे. आता ती कुठली संख्या असू शकते 293 असेल किंवा 297 असेल. आता ती बघायची आहे कोणती आहे बरोबर आहे. आता काय बघा समजा आता ह्या संख्येत 290 पासून कुठं म्हणलो मी 300 पर्यंत. आता समजा तो वर्ग जर का 290च्या वर्गाला जवळ असेल तर वरच्या बाजूचा येणार काय सांगतो बघा, आणि समजा 300च्या वर्गाला जवळ आलं तर खालच्या बाजूचा अंक येणार. म्हणजे इथे येईल 290 खाली किती येईल 300 बरोबर. मग मी काय केला 290चा वर्ग केला म्हणजे 29चा वर्ग केला. समजा ह्याला जवळ नसेल तर अंक कुणाला जवळ असेल याला जवळ असेल म्हणजे ती संख्या कुठली असणार आहे ही. समजा याला जवळ असेल कोणत्याला 290च्या कोणती असणार याच्यासाठी आपण ह्या दोन संख्या लिहिल्यात. आता तुम्हाला काय बघायचं आहे ही संख्या कोणाला जवळ आहे 882 841 ला जवळ आहे का 300 ला जवळ आहे, सॉरी 841 जवळ आहे का 900 जवळ आहे 900 ला जवळ आहे. याचाच अर्थ कोणती संख्या असणार आहे समजा की आता ह्याला जवळ आहे. जवळ म्हणजे काय त्यांच्यातला फरक कमीत कमी पाहिजे. समजा तुम्हाला फरक डोळ्याने बघून समजत नसेल, आता हे डोळ्याने लगेच समजलं की बाबा ह्याला जवळ आहे बरोबर आहे. समजा डोळ्याने बघून समजत नसेल तर काय करणार यांच्यातला फरक इथे लिहा यांच्यातला फरक इथे लिहा. ज्या बाजूचा वरचा किंवा खायचा म्हणतोय मी फरक जिथं कमी असेल ती बाजू ती काय असणार वर्गमूळ असणार आहे. म्हणजे काय आता फरक कुठला कमी आहे खालचा, म्हणजे या दोघांची कोणती संख्या येईल 297. किती वर्ग आहे 297. ओके परत एक दुसरी संख्या सांगा, परत आपण चेक करूया त्याच्यानंतर तुम्ही लिहून घ्यायच्या नादाला लागा. सांगा सांगा लवकर. अरे वर्ग करून सांगा कोणतरी एक जण 964 30 किती सांगितलं वर्ग करून नाही 300च्या खालची आहे ना. काय सांगतो जर का तुम्ही 1000च्या अगोदरची सांगितली तर तुम्हाला 100 पर्यंतचे वर्ग माहिती पाहिजे 100 पर्यंतचे वर्ग माहिती पाहिजेत. अजून मी तुम्हाला नियम पण लिहून देणार आहे दुसरे, पण कसं प्रश्न विचारताना असा विचारला तर तुम्हाला 300च्या खालची काढता येते. दुसरी गोष्ट काय आहे की तुम्हाला ओळखायची असेल वर्गसंख्या ओळखायची असेल तर त्याला भरपूर आहेत. म्हणजे तुम्ही 1000चा सांगा लाखाचा वर्ग सांगा वर्गसंख्या ओळखायला विचारतात, डायरेक्ट तुम्हाला तशी ओळखत नाही. एवढी संख्या येतच नाही. वर्गसंख्या ओळखायची असेल तर येते. हा 4000 एक मिनिट असं आहे काय नुसतं एवढंच आहे काय एवढंच आहे का छोटं सांगितलं प्लीज म्हणावं इथलंच वाटतं. बघा काय करणार पहिल्यांदा 4 आहे म्हणजे तिकडे बघायचं 4 आहे म्हणजे काय येईल 2 किंवा इथे 4 आहे म्हणजे काय येईल 2 किंवा 8. 2 लिहिलं त्याच्यानंतर 2 कोणाला सोडला त्याच्यानंतर राहिलं किती 46च्या पाठीमागली वर्गसंख्या किती आहे 36 त्याच वर्गमूळ किती आहे 6. इथं 6 लिहा इथं 6 लिहा. डायरेक्ट असं वरती गेलं की फिरून इथे यायचं स्टॉप मध्ये ठेवायचंच नाही. ओके खालचं पुढची वर्गसंख्या 49. आता बघा दोघांच्या पैकी कुणाला जवळ आहे म्हणजेच काय येईल 68. आता बघा हे मी सांगितलं मी इथं का वर्गसंख्या लिहू नका म्हणतो माहिती आहे. तुम्ही काय करताय इथं लिहिलं 6 इथं लिहिलं 7 आणि काय करताय माहितीये काय हे पुढे 2 लिहिले इथं 8 लिहिले इथे लिहित आहे 6 इथे लिहित आहे 7 ऑप्शन मध्ये 78 असते. हे होते या तडाख्यात गावायचं नाही, दोघांच्या घरात समान अंक लिहायचं. ओके येस 65 वर्ग म्हणजे मधली संख्या घ्यायची. हा तरी पण चालते 65 वर्ग घेतला पुढची संख्या पाठीमागची संख्या लगेच कळते. म्हणजे तुम्ही 65 वर्ग घेतला 65 वर्ग बरोबर मध्ये येईल 65 पैकी लहान अंक असला तर वरची संख्या येईल मोठा अंक असला तर खालची संख्या येईल. घ्या आता मी एक्झाम्पल देतो हे पुसू. आता मी वर्ग काढून देणार कॅल्क्युलेटर माझं वापरतो
हे वर्गमूळ काढायचं. किती? 54. 100, 200, 300, ओनली 54. 154. मग 100 कोण सांगायचं? 54 म्हणजे मी एवढंच लिहिणार ना. माझ्या गणितानुसार 54 ची किंमत हीच आहे. 154 म्हणजे एवढं असते. हा बघा काय येणार? 6 म्हणजे 4 आणि 6 ह्याला सोडला 231. 231 च्या पाठीमागली वर्गसंख्या पुढली वर्गसंख्या लिहा, किंवा तुम्ही काय करा आता मग कुणाचा वर्ग घेणार हा प्रश्न येतोय. म्हणजे जर का 5चा वर्ग तुम्हाला कळत नसेल, आता ह्याच्या आसपासची वर्गसंख्या शोधायला तर परत प्रॉब्लेम येतोय. मग काय ह्याच्या पाठीमागची वर्गसंख्या किती आहे? 225. पुढची याचा वर्ग इथे लिहा डायरेक्ट 15. 15 जवळ यालाच आहे, फक्त 6चा फरक आहे. किती येईल? अजून एक घेऊया, एकदम सोपं. हा वर्ग. दोन झाले. एक मिनिट माझं चुकलं, थांबा. असं कसं झालं? वयानुसार व्हायचं तेवढं रे. झालं. चला, एक म्हणजे काय येईल? हा सोडा, त्याच्या पाठीमागची वर्गसंख्या 676. कितीचा वर्ग आहे? एक मिनिट. बरोबर. पुढची वर्गसंख्या किती येईल? जवळ कोणाला आहे म्हणजेच किती येईल? ओके. आता बघा, हे वर्गमूळ काढणं किंवा वर्ग काढणं सोपं आहे. आता काय करतात, तुम्हाला खाली विचारतात काय, खाली कोणती वर्गसंख्या नाही, काय विचारतात? खालीलपैकी कोणती वर्गसंख्या नाही. ओके. हे एक 4 नियम आहेत, तेवढे नियम लिहून घ्या, त्याच्यात आपण ते शिकूया. घ्या. वर्गसंख्येच्या एकक स्थानी वर्गसंख्येच्या एकक स्थानी वर्गसंख्येच्या एकक स्थानी कधीही
कधीही 2 3 7 8 2 3 7 8 हे अंक येत नाहीत. येत नाहीत. बरोबर. दुसरं, जर जर 6 सोडून एकक स्थानी 6 सोडून एकक स्थानी 1 4 9 किंवा 5 आल्यास दशक स्थानी समसंख्याच येते. व 6 आल्यास विषम संख्या येते. विषम संख्या. बरोबर. म्हणजे काय सांगितलं आपण? आता बघा, आपण या वर्गसंख्या लिहिल्यात. कुठली पण वर्गसंख्या बघा, फक्त 6 ला सोडायचं. 6 ला काय येतो? एक दशक स्थानी 1. आता होय, इथे किती आहे? 4 आहे. 4च्या एकक स्थानी काय? दशक स्थानी समसंख्या. इथे किती आला? 1 आला समसंख्या. 9 आला समसंख्या. 4 आला समसंख्या. 1 आला समसंख्या. परत बघा, फक्त 6 सोडला तर प्रत्येकाच्या एकक स्थानी काय येईल? दशक स्थानी विषम संख्याच येणार 6 ला फक्त. उरल्या सगळ्यांना काय येईल? समसंख्या. मग समजा तुम्हाला ऑप्शन मध्ये असं दिलं आणि काय दिलं, समजा इथं 1 दिलाय आणि इथं 3 दिला, 31 दिला एकक स्थानी, येईल काय? कधी येणार नाही. 51 दिला, कधी येणार नाही. लक्षात आलं काय? म्हणजे हे नियम आपल्याला वापरून फक्त चेक करायचं आहे की वर्गसंख्या आहे का नाही. ओके, अजून एक घ्या. जर संख्येच्या शेवटी 0 येत असल्यास ते नेहमी जोडीने येते. कसे येते? जोडीने येते. म्हणजे एकटं 0, 3 0, 5 0 अशी येणार नाहीत. जोड्या तयार झाल्या पाहिजे. 2 4 6 8. लक्षात आलं काय? अशा जोड्यांनीच येणार. ओके. त्याच्यानंतर तिसरा नियम, सगळ्यात शेवटचा नियम, ते काय असेल ते होता. हॅशटॅग करून लिहा तिथे कंसात. सर्वात शेवटला वापरायचा नियम. जर वर्गसंख्येतील प्रत्येक अंकाची बेरीज केल्यास त्या व मिळणाऱ्या संख्यांची पुन्हा पुन्हा बेरीज करत गेल्यास, ओके, कंसात काय लिहायचं? लकी नंबर. आपल्या लक्षात येते लकी नंबर. करत गेल्यास नेहमी एक
1 4 7 9 1, 4, 7, 9 हेच अंक मिळतात, हेच अंक मिळतात. ओके. आणि शेवटचा घ्या. एकक स्थानी 5 असल्यास, एकक स्थानी 5 असल्यास नेहमी दशक स्थानी 2च यावे. नेहमी दशक स्थानी किती यावे? 2च यावे. व उरलेली संख्या उरलेली संख्या ही 2 क्रमगत नैसर्गिक संख्यांचा गुणाकार असावी. 2 क्रमगत नैसर्गिक संख्यांचा काय असावी? गुणाकार असावी. नियम एकदा मन लावून वाचून घ्या. पुन्हा एकदा नियम वाचून घ्या. फक्त सगळेच्या सगळे 5च्या 5 नियम डोळ्यातून घालून घ्या. डोळ्याच्या खालनं घाला म्हणजे वाचा. चल वाचलं बघा. आता हे नियम अप्लाय कसं करतोय किंवा ते बघायचं. बरोबर आहे. तुम्हाला समोर 3 संख्या दिल्यात. पहिला नियम आणि दुसरा नियम कोणता सांगितलाय? हे 2 नियम नेहमी लागूच व्हायला पाहिजेत. म्हणजे ही मूळ कंडिशन आहे. आणि जो आपण चौथा नियम लागू केलाय, चौथा, तो कंसात काय म्हणलो, सगळ्यात शेवटी का लागू करायचा? कारण इतर संख्यांना पण तो लागू होऊ शकतोय. पण हे 2 नियम असे आहेत की ते लागू व्हायलाच पाहिजेत. लक्षात घ्या. बघा, पहिल्यांदा काय म्हणलो, एकक स्थानी कोणते कोणते अंक येऊ शकतात किंवा येणार नाहीत? कोणते येणार नाहीत? 2, 3, 7 आणि 8. हे आलं तर तिथंच खाट करायची वर्गसंख्या नसणारच आहे. आता बघा इथे किती आहे का यातली? इथे किती आहे? नाही. इथं नाही. याचा अर्थ असू शकतात का नाही? असू शकतात. त्याच्यानंतर दुसरं आपण काय सांगितलं, जर का एकक स्थानी ते अंक बरोबर येत असतील तर दशक स्थानी काय बघा, 6 सोडून उरल्या संख्या असतील तर समसंख्या पाहिजेत. 9 आहे का शून्य समसंख्या? बरोबर. 8 आहे काय? 1 आहे काय? याचा अर्थ पहिल्या आणि दुसरी कंडिशन सॅटिस्फाय झाली. त्याच्यानंतर आपण तिसरी कंडिशन म्हणजे आता कोणती बघणार? बेरीज. तिसऱ्यांदा बेरीज बघायची. बरोबर आहे काय? तिसऱ्यांदा बेरीज काय बघणार? 8 आणि 4 12, 12 आणि 5 17 आणि 8 25 आणि 9 34. आता लकी नंबर म्हणजे काय? 34ची पण बेरीज करायची. किती द्या? अशी जर का तुम्ही बेरीज करत गेला तर नेहमी कोणता अंक मिळेल? 1, 4, 7 आणि 9 यातलाच मिळायला पाहिजे. कुठली पण वर्गसंख्या काढा. 1,26,572 जरी वर्ग केला तरी तुम्हाला काय होणार? याच बेरीज मिळणार आहे. परत हिची पण बेरीज बघा. 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 8 18 आणि 4 22 म्हणजे 4 आली काय? लक्षात आलं? पुढं 3 आणि 5 8 आणि 8 8 आणि 16 24 24 आणि 1 25 म्हणजे किती आले? 7. लक्षात आलं? समजा हे दोन्ही पण कंडिशन सॅटिस्फाय झाल्या आणि इथं 8 आलं, वर्गसंख्या नाही. लक्षात आलं? आता मी पुढे वर्गसंख्या लिहिणार, तुम्ही ओळखायचे आहेत आहे का नाही. पुढलं 25 ला 7 येते. यांची बेरीज करायची. परत बेरीज करत 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 जायचं पुढे. एकच अंक आला पाहिजे म्हणून लकी नंबर माहिती आहे, ते गाडीचा नंबर काढतो. बेरीज करायची 16 आली, परत बेरीज करायची, असा अंक काढायचा. सेम म्हणजे तिथं लकी नंबर लिहिला तेवढ्यासाठी लिहिला समजायसाठी. ओके. संख्या घ्या. संख्या दिलेली आहे घ्या.
तुम्हाला ओळखायचे आहे यातली कोणत्या कोणत्या संख्या वर्गसंख्या आहेत, कोणत्या कोणत्या वर्गसंख्या नाही. चला पटकन झालं. आता कोण एक्सप्लेन करणार, पहिलं वर्गसंख्या आहे का नाही आहे, आहे का नाही, आहे का नाही, नाही 100%. आता मार खातेस तू, काय केलीस माहिती काय, ते 10ची परत बेरीज करायला नाहीस, ते एक कोण करणार, 10 आणि 1 म्हणजे 10 आणि 0 म्हणजे सॉरी 1 आणि 0 म्हणजे 1 येतेच की शेवटी, त्यानं परत 10 तसंच ठेवले. पहिल्यांदा पहिला नियम कोणता लागू करणार, एकक संख्या अंक बघणार 6 पॉसिबल आहे काय, पॉसिबल आहे. 6च्या पुढची विषम संख्या पाहिजे, आहे काय, आहे. त्याच्यानंतर बेरीज बघूया, 6 आणि 1 7, 7 आणि 4 11, 11 आणि 6 11 आणि 6 17, 17 आणि 5 22 आणि 6 28, 28 म्हणजेच किती 10, 10 म्हणजेच किती, असं शेवटपर्यंत जायचं, मध्ये थांबायचं नाही. हा किती येणार, 1 म्हणजे वर्गसंख्या आहे. कितीचं आहे देणे घेणं नाही, तुम्हाला ओळखायची आहे फक्त, आहे का नाही. आता पुढची बघा, इथे 4 आहे, 4 आहे, 4 म्हणजे इथे किती येईल, बरोबर आहे का नाही, हे असू शकते. आता बेरीज बघूया, 7 आणि 1 8 आणि 6 14 आणि 4 18, 18 आणि 9 27, 27 आणि 6 33, 33 आणि 4 किती 37 म्हणजेच किती आली 10, 10 म्हणजे 1, बरोबर आहे काय. परत बेरीज बघा, बेरीज परत चेक करा, 7 आणि 1 8 आणि 6 8 आणि 6 14, 14 आणि 4 18, 18 आणि 9 27, 27 आणि 6 33, 33 आणि 4 37, 37 म्हणजे किती येईल 10. पुढं आहे कुठे उरले, 6 आहे 1 आहे, बरोबर आहे. बेरीज करा, बेरीज किती द्या 36, 36 म्हणजे किती येणार 9. पुढं बरोबर आहे. पुढं ही पण आहे काय, अजून घ्या, नियम तरी समजू दे. पहिली पहिली आहे का नाही, नाही का नाही, बघा इथं 5 आहे इथं 2 आहे, बरोबर आहे. पण इथला अंक काय पाहिजे, 2 क्रमागत येणाऱ्या नैसर्गिक संख्यांचा गुणाकार पाहिजे.
आणि तो कसा असतोय, वर्ग अधिक ती संख्या, बरोबर आहे. त्याच्या पाठीमागची वर्ग संख्या येते 144. त्याच्यामध्ये त्याचा वर्गमूळ मिळवलं किती 12, तर किती यायला पाहिजे 156 यायला पाहिजे. पण आपण लिहिले किती 155, त्याच्यामध्ये तो येणार नाही, पहिला येणार नाही. दुसरा ते आहे की बरोबर, हा सगळ्यात शेवटचा नियम मी म्हणून तिथे लिहिलं, सगळ्यात शेवटला ते वापरायचं. जर का एक क्षणी 5 दिसते तर अगोदर 5च्या ज्या ज्या कंडिशन आहेत त्याला अप्लाय करायच्या, अगोदर त्या सगळ्या अप्लाय करून झाल्यानंतर मग बघायचं. ओके, म्हणजे इथं 5 आलं इथे 2 यायला पाहिजे, इथं पुढची कंडिशन सॅटिस्फाईज व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर 4 नंबरची कंडिशन बघायची. ओके, 155 म्हणजे क्रमगत येणाऱ्या 2 नैसर्गिक संख्यांचा गुणाकार पाहिजे. म्हणजेच कसं बघा, 11 गुणिले 12 असेल, 11 गुणिले 12 म्हणजेच काय 11चा वर्ग अधिक 11. मग आता काय पाहिलं, ह्याच्या पाठीमागची वर्ग संख्या कोणती आहे 144. या 144 मध्ये त्याचं वर्गमूळ मिळवायचं, म्हणजे क्रमगत संख्यांचा गुणाकार होतोय. 144 म्हणजे 12चा वर्ग आहे, मग 144 अधिक 12 केलं तर उत्तर किती मिळते तुम्हाला, म्हणजे इथं किती पाहिजे होतं 156 असतं, तर तो कितीचा वर्ग झाला असता 125चा वर्ग झाला असता, बरोबर आहे का. त्यामुळे तो तिथं नाही आहे, म्हणजे काय करणार, हे चुकले. 2 नंबर आहे, आहे 1 आहे, सम आहे, 1 आणि 4 5, 5 आणि 6 11, 11 आणि 5, 11 आणि 5 किती 16, 16 आणि 8 पुढे 3 27 म्हणजेच पुढं आहे का नाही, नाही, कारण की इथेच चुकलं, पुढे जायचा प्रश्नच नाही. ओके, समजले, काय शंका, पुढल्या आठवड्यात परत आपण ह्याच्यावरती काय करणार, टेस्ट मध्ये हे पण रिपीट होते किंवा त्यानंतर डिस्कस होते. इथपर्यंत काय शंका असेल तर विचार आपण घेऊया, असेल तर हे लेक्चर इथेच थांबूया, नाही ना 100%.